हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो मी साड्यांना पिकोफॉल कसं करते आणि भरपूर अशा साड्या जर माझ्याकडे येत असतील आल्या असतील तर त्यांना मी एकाच वेळी कशा पद्धतीने पिकोफॉल करते ते मी दाखवणार आहे। म्हणजे तुमच्याकडे जर भरपूर साड्या असतील आणि कमी वेळामध्ये तुम्हाला फॉल लावायचा असेल तर या पद्धतीने तुम्ही साडीला पिकोफॉल करू शकता। बघा आता सर्वात आधी महत्त्वाचं काय आहे तर साडीमध्ये ब्लाउज पीस आहे का ते चेक करून घ्यायचं आणि पदराच्या साईडला जर एक्स्ट्राचा असा भाग असेल तर तोही कट करून घ्यायचा, कारण पिको करते वेळी दोन्ही साईड हे व्यवस्थित असले पाहिजे त्यासाठी। आता जेवढ्याही माझ्याकडे साड्या आहेत मला पिकोफॉल करायचे आहेत ते मी एकत्र घेते। अगोदर त्याचे ब्लाउज पीस काढून घेते आणि पदराच्या साईडला जर सरळ भाग नसेल किंवा क्रॉस असेल तेही सरळ करून घेते। जेवढ्याही असतील तेवढ्या घेते आणि मग ब्लाउज पीस कट केल्यानंतर ब्लाउज पीस हे साईडला ठेवून देते। आता त्यानंतर मी मॅचिंग दोरे घ्यायचे, कोणकोणते दोरे आहेत बघून घ्यायचे अगोदरच। एक साडी घेत बसायचं नाही, तुम्हाला किती साड्या आहेत त्या पूर्ण घ्यायच्या, ब्लाउज पीस काढून घ्यायचे आणि ह्या फॉल आहेत ते मी धुवून इस्त्री करूनच घेतलेले आहेत। आता सर्वात आधी बघा फॉल हा आणल्यानंतर तुम्ही थोडा वेळ 5 मिनिटं पाण्यामध्ये तसंच ठेवू द्यायचा तो आणि त्यानंतर तो उन्हात सुकवायचा नाही, सावलीमध्ये सुकवायचा नाही, इस्त्री करायची। त्यामुळे फॉल हा व्यवस्थित सॉफ्ट होतो, एकदम कडक होत नाही। आता मी प्रत्येक साडी घेत आहे, प्रत्येक त्याच्यावरती फॉल ठेवून घेत आहे आणि मॅचिंग असा दोरासुद्धा त्याच्यावरती ठेवून घेत आहे। एकत्रच मी पूर्ण साड्या घेतलेल्या आहेत, बघू शकता इथं तुम्ही। अशामुळे काय होतं तुमचा टाइम वाचतो बघा। आता एकाच प्रकारच्या जर कलरच्या जशा साड्या असतील तर तुम्हाला दोरासुद्धा चेंज करायला पडत नाही। आता इथं मी पूर्ण जे फॉल, दोरा आणि साडी हे एकत्र करून ठेवत असते, म्हणजे एकदा मशीनवरती बसल्यानंतर उठायला पडत नाही की प्रत्येक दोरा शोधा, प्रत्येक फॉलचा हा दोरा शोधत बसा किंवा ब्लाउज पीस प्रत्येक वेगवेगळा कट करत बसा। हा टाइम वेस्ट होत नाही अजिबात। एकत्रच तुम्ही म्हणजे ब्लाउज पीस कट केल्यानंतर असे दोरे वगैरे घेऊन ठेवायचे आणि मग नंतर मग शिलाई मशीनवरती बसायचं। आता इथं महत्त्वाचं म्हणजे दोरा वगैरे व्यवस्थित मॅचिंग घ्यायचा, कारण बाहेरच्या बाजूला आपण शिलाई वगैरे घातलेले दिसून यायचं नाही त्यासाठी। जो अस्तर आहे तो मी इथं कॉटनचा उपयोग केलेला आहे, तुम्हाला जर पॉलिस्टर नॉयलॉन वगैरे असतं तो सुद्धा तुम्ही वापर करू शकता। पण कस्टमरची डिमांड जर तुम्हाला कॉटनचाच फॉल लावायचा आहे असं सांगितल्यानंतर तुम्ही तो कॉटनचाच फॉल वापरा। आता मला जेवढे कलर पाहिजे होते तेवढे मी शोधून घेतले आणि मॅचिंग असे शोधून घेतले। शोधून घेतल्यानंतर मग मी शिलाई मशीनच्या साईडलाच हे कोणकोणते दोरे घेतलेले आहेत, फॉल घेतलेले आहेत ते साईडलाच ठेवून देते। कमी वेळामध्ये तुम्ही जास्त साड्यांना फॉल लावू शकता बघा मैत्रिणींनो। आता ह्या जे दुसऱ्या दाखवत आहे ते मी आदल्या दिवशी करून ठेवल्या होत्या, 6 साड्या आहेत बघू शकता। याचप्रमाणे घेतलेल्या होत्या। अगोदर ब्लाउज पीस कट करून घेतला आणि पिको फॉल करून घेतला होता। दुसऱ्या दिवशी मी साड्या तुम्हाला दाखवत आहे। म्हणजे तुम्ही एक साडी जर पिको करत बसला तर खूप टाइम जातो। आता प्रत्येक साडीवरती मी फॉल आणि दोरा ठेवून घेतलेला आहे। आता सर्वात आधी साडीला पिको करून घेते, दोन्ही साईडला पिको केल्यानंतर फॉल सुद्धा लावायला सुरुवात करते। आता फॉल लावते वेळी काय करायचं बघा, जास्त हा फॉल ओढून धरायचा नाही, साडीचा भाग आणि फॉलचा भाग व्यवस्थित धरून घ्यायचं आणि एका साईडला पिको करून घेतली। मी दुसऱ्या साईडला हात शिलाई घालणार आहे त्यासाठी एका साईडला फक्त पिको करून घेतली। आता अगोदरच आपण दोरे मॅचिंग फॉल वगैरे इस्त्री करून घेतल्यामुळे फक्त साईडला पिको करत जायचं दोन्ही साईडला आणि फॉल जोडत जायचं। आता इथे बघू शकता या साडीला झालेला आहे। तसंच मी पूर्ण साड्यांना पिको करून घेतला, एका साईडला फॉल जोडून घेतला। आता हात शिलाई घालून घ्यायची। आता इथं हात शिलाई सुद्धा या साडीला मी घालून घेतली। कशा पद्धतीने घालून घेते मी तुम्हाला शेअर करते बघा, म्हणजे जेणेकरून हात शिलाई घालते वेळी सुद्धा जास्त तुमचा टाइम जात नाही। आता इथं साडी पिकोला मी फॉलला इथं पिन्स लावून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही पूर्ण। म्हणजे एका साईडला तर आपण पिको करून घेतलेला असतो, दुसऱ्या साईडला काय करायचं पिन्स असतात, त्या पिन्स अशा थोड्या थोड्या अंतरावरती
लावून घ्यायच्या. म्हणजे काय होतं, हात शिलाई घालते वेळी परत हा फॉल सरळ करावा लागत नाही किंवा व्यवस्थित करावा लागत नाही. पिन्स लागल्यामुळे तो हलू सुद्धा शकत नाही. त्यामुळे एका बोटाच्या अंतरावरती इथं मी हात शिलाई घालून घेते. प्रत्येक साडी याच पद्धतीने करते, कारण भरपूर अशी सिल्की साडी असेल तर भरपूर वेळा हलू शकते. आपला जो सरळ करण्यातच भरपूर असा टाईम जातो. त्यासाठी अगोदरच तुम्ही साडी व्यवस्थित करून घ्यायची आणि अशा पिन्स लावून घ्यायच्या. पिन्स लावल्यामुळे साडीचा जो भाग आहे तो हलू शकत नाही आणि फॉल त्याच्यावरतीच ठेवल्यामुळे सहज आपण हात शिलाई घालतो. तर कितीही भरपूर साड्या घेतल्या तरी तुम्ही अशा पद्धतीने पिन्स लावून घ्या. बघा इथे व्हिडिओमध्ये आहेत पिन्स मी दाखवल्या आहेत लावलेल्या. आणि फॉल लावते वेळी तुम्हाला जर सवय असेल तर खाली फरशीवरती सुद्धा तुम्ही लावू शकता. पण आपल्याला एक साडी लावते वेळी आपल्याला त्रास होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. कारण बसल्यानंतर कसं वाकून परत पाठ दुखते, मान दुखते. त्यासाठी आपण व्यवस्थित अगोदरच बसून घ्यायचं. त्याच्यावरती आपल्या इथे बघू शकता मी एक पाट घेतलेला आहे. तर तुम्ही काय करायचं, घरात जो पाट असतो बसायचा तो घेऊ शकता किंवा अशा पद्धतीचे तुमच्याकडे प्लाऊड वगैरे असेल तेही तुम्ही घेऊ शकता. तर आपण कम्फर्टेबल बसलं पाहिजे, कारण एक साडी नसते, भरपूर साड्यांना आपल्याला फॉल लावायचा असतो. आपल्याला सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे याची सुद्धा काळजी घ्यायची आणि त्यानंतरच फॉल लावायचा. आता इथं फॉल लावते वेळी बघू शकता एका बोटाच्या अंतरावरती मी फॉल लावत आहे आणि प्रत्येक दोरा ओढल्यानंतर हा हात असा फिरवत आहे त्याच्यावरती, म्हणजे त्याच्यावरती असं कुठल्याही प्रकारचा झोळ वगैरे येऊ नये म्हणून. तर मी प्रत्येक साडी याच पद्धतीने फॉल लावून घेतलेला आहे. फक्त मी इथं एक साडी दाखवते तुम्ही कशा पद्धतीने फॉल लावून घेते आणि कमी वेळामध्ये तुम्ही भरपूर साड्यांना फॉल लावू शकता या पद्धतीने. बघा अगोदरच मी पिन्स लावून घेतलेले आहेत त्यामुळे व्यवस्थित साडी आणि फॉल आहे. आता इथं मी दोरा संपला होता तो दोरा घेतला आणि दुसरा दोरा घेतल्यानंतर अगोदर गाठ घालून घ्यायची त्या जाग्याला. म्हणजे फॉल लावल्यावेळी सुरुवातीला तुम्ही टाका घालता तेव्हा तिथे एक गाठ मारून घ्यायची, त्यानंतर हात शिलाई घालायची. आता इथं मी प्रत्येक साडीला याच पद्धतीने फॉल लावून घेतलेला आहे. म्हणजे अगोदर पिन्स लावून घेतल्या, त्यानंतर मॅचिंग दोरा घेतला आणि सुई ही छोटी आहे तीच घेतलेली आहे आणि एक एक बोटाच्या अंतरावर अशी हात शिलाई घालून घेत आहे आणि प्रत्येक वेळी हात फिरवत आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर मी इथं एकच साडी दाखवली आहे की कशा पद्धतीने मी फॉल लावते आणि ही तुम्ही आयडिया नक्की वापरा. कोणतंही तुमच्याकडे प्लाऊड असेल, घरी बसायचा पाट असेल तोही तुम्ही असा घेऊन बघा आणि त्यानंतर फॉल लावून बघा. अगदी कमी वेळामध्ये होतो आणि तुम्हाला सुद्धा त्रास होत नाही. तर इथं मी या साडीचं पिको फॉल सुद्धा एकदा दाखवते कशा पद्धतीने करून घेतलेलं आहे. हात शिलाई सुद्धा दिसून येत नाही. तर पूर्ण 5 साड्या मी याच पद्धतीने पिको फॉल करून घेतल्या आणि ज्या साडीमध्ये ब्लाऊज पीस आहे त्याच साडीमध्ये तो ब्लाऊज पीस ठेवून दिला आहे. तरी मी माझी पद्धत दाखवली आहे. बघा म्हणजे भरपूर साड्या जर तुमच्याकडे पिको फॉलसाठी आल्या असतील तर ही पद्धत तुम्ही वापरा. प्रत्येक वेळी एक साडी घ्यायचं, फॉल लावत बसायचं नाही. जेवढ्या तुमच्याकडे साड्या आलेल्या आहेत त्या एकत्र घ्यायच्या, फॉल आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करून घ्यायच्या. आणि मी जो फॉलला इस्त्री वगैरे करून घेतली होती, आदल्या दिवशी करून ठेवली होती, म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला फॉल लावायला बरं पडतं त्यासाठी. आता पूर्ण मी ज्या साड्या होत्या ते मी ह्या पद्धतीने फॉल पिको करून घेतलेल्या आहेत आणि आदल्या दिवशी मी किती केल्या होत्या, दुसऱ्या दिवशी किती केल्या आहेत त्या व्यवस्थित त्यांच्या साड्या दिलेल्या आहेत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. तर आता इथे मी घेतलेल्या साड्या आदल्या दिवशी मी करून ठेवलेल्या आणि हीच पद्धत वापरली होती. प्रत्येक साडी अगोदर घेऊन ब्लाऊज पीस काढून घेतले होता आणि मी शक्यतो फॉल हा आदल्या दिवशीच इस्त्री करून ठेवत असते, म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला मशीनवरती बसायला बरं पडतं त्यासाठी. आणि मैत्रिणींनो, मी हीच पद्धत वापरते. तुम्हाला जर ही पद्धत आवडत असेल आणि तुम्हाला भरपूर साड्यांना फॉल लावायचा असेल तर एकदा ही पद्धत ट्राय करून बघा. ब्लाऊज पीस काढल्यानंतर साडी ही मोकळी होते आणि पिक करायला इझी होतं. फॉल लावते वेळी एकाच वेळी फॉल वगैरे घेतल्यानंतर शिलाई मारते वेळी सुद्धा कमी वेळ जातो. तर ही माझी पद्धत आहे. थोडा जरी तुम्हाला युजफुल वाटत असेल व्हिडिओ तर शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.